हॅलो गाईस, तर तुमचा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सो गाईस, आजचा ब्लॉग असा आहे, तर आमच्या गावामध्ये आज दत्त जयंती उत्सव आहे किडूपाडे गावामध्ये. तर गाईस, आता आपण जाऊ अगर दत्ताचं दर्शन घेऊ. तुम्हाला दाखवेल आमच्या इथला डेकोरेशन कसं आहे मंदिरामधला. खूप मोठी जत्रा भरते, नाटक वगैरे असतो. तुम्ही असंच माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तुम्हाला ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा बिलकुल विसरू नका. चला गाईस, बाय बाय. गाईस बघा, डेकोरेशन खूप भारी आहे. बघू शकता तुम्ही मंदिर आमच्या गावातला किडूपाड्याचा. बघा डेकोरेशन, दाखवतो तुम्हाला मी अजून. बघा मंडळी बसले भजन करायला गावातली. बसले गाईस जेवायला. बघा गावातली सगळी. हो मीत, होय मीत, किती वेळेला जाऊशील? दुसरी वेळ यावेळी आलायचं. अरे दुसरी वेळ आहे ना त्याची मान. मिरची तुझी पाचवी मध्ये या तुम्हीच संपवलं की अख्ख्या. तू स्वतः पाचवी बोलला, मी आता आल्या होत्या. गाईस बघा सगळी बसले जेवायला. 4 वेळेला भात घेतो भाई, स्वतः बोलतो 4 वेळेला जेवला. परत भात काय आहे मग खाला 4 वेळेला.
गाईस बघा जयेश भाई आले आपला दत्त जयंतीला. काय बोलतो भाई? पार्टनर कुठं ठेवला तुझा? येऊन गेला की? हा सूरज गेला मगाशी. चला गाईस आता आम्ही जाऊ दर्शन घ्यायला. चल मग काय बोलतो? बरं आहे ना? ब्लॉग आता कधी येतं दादा? शूट ना शूट यार किती महिना झाला, 4 रविवारचे येतं. शूट काय अजून आला नाही. शूटला फक्त कधी येईल काय माहिती. तुझा ब्लॉग राहिले भाई तसाच. तुमचा तुझा कुठला? तो त्या शूट नाही तोपर्यंत ब्लॉग राहिले तसा. हा माझा ब्लॉग पण टाकत राहिले, म्हणजे 1 महिन्यानंतर ब्लॉग येईल. व्हिडिओ यायच्या अगोदर आज व्हिडिओ एडिट करीन म्हणजे टाकून लावून काय होईल ते अजून लक्षात ठेवा. तुम्ही टाकला ना, आवडी मेहनत केली आम्ही शूटला. आपण व्हिडिओ टाकली ना तुम्ही व्हिडिओ बघा. चला गाईस तर आम्ही आता दर्शन करतो. तुम्ही असं ब्लॉग मध्ये कंटिन्यू. बाय बाय. भाई डेकोरेशन कसं एक नंबर ना? एकदम दिसतं हा सगळ्या लाईटी दिसतात. भाई कुठं चालले? बघा मी ना अरे सुशाल बघ फिरवता होता तुला जत्रा आमची. भाई कधी आला? आला का वा? सगळी मजेत आहेत. हा तू कसा आहे पण? हा बरातच दिसतं टाकाटक एकदम. काय बोलतो बाकी? गँग कुठे गेली तुझी आरती? हा तुझी गँग आलीच नाही यावर्षी. गाईस तो मित्रांनो टाकून आला यावर्षी. दरवर्षी आणतं पण भाई एकटा माहिती मोठा वाटतो तू. मला वाटलं तुझी आहे. आपण काय करतो ते ना आलं तर आपण काय करायचं? जेवला की नाही? जेवलो आणि गेला ना फॅन बसायला नाही गेला तू? नाही घेतात म्हणा का? बोलतो तोशी बोलतो पाळला बोलतो आमचा. हा घे वजन बघून घाबरलं वाटतं ते. पाळण्याम बसत घे. या पाळण्याम बसत घे तू. हा पाळणा मग खाली आहे तुझ्या वजनानच. हा 70-80 असेल. हा ना बोट मध्ये बस. यांच्या माध्यमातून जो कार्यक्रम सातत्याने गेले अनेक वर्ष साकारला जातोय, त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आज सगळेजण उपस्थित झालेलो आहे. आपल्या सगळ्यांना ज्या कार्यक्रमाची प्रतीक्षा आहे तो कार्यक्रम पुढच्या काही मिनिटात सुरू होणार आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना आजच्या या दिवसाच्या शुभेच्छा तर देतोच, पण त्याचबरोबरीनं प्रभुदास भोईर यांना त्यांची संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष हा जो काही उपक्रम साकारला जातोय, या समाजाचं मी काहीतरी देणं लागतो. आणि त्यामुळे मी माझी आस्था दत्त जयंतीच्या निमित्तानं तर जपलीच पाहिजे, पण त्याचबरोबरीनं एखादा सांस्कृतिक उपक्रम मी साकारू शकतो का, हा प्रयत्न नेहमीच ते वर्षानुवर्ष करत आलेले आहेत. आजचा हा कार्यक्रम हास्य कलाकार जे त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या हृदयात ज्यांनी स्थान प्राप्त केलेलं आहे असे प्रभाकरजी मोरे आणि त्यांची टीम यांचा कार्यक्रम आज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आपल्या सगळ्यांसाठी भाग्याची गोष्ट आहे. आणि प्रभू अण्णा आपल्या सगळ्यांसाठी हे कार्यक्रम वारंवार साकारतात, अनेक सामाजिक उपक्रम साकारतात.
त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांचं कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो. आपली ही ताकद प्रभुअण्णांच्या मागे अशाच पद्धतीनं पुढच्या कालावधीमध्ये आपण ठेवाल ही आपल्याकडनं आशा व्यक्त करतो. प्रभुअण्णा, तुम्हाला आणि तुमच्या टीमला खूप खूप शुभेच्छा. आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांना जो कार्यक्रम आता बघायचा आहे, अधिक विलंब न करता आपण त्यांना हा कार्यक्रम खुला करून देऊ. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा दत्त जयंतीच्या शुभेच्छा. धन्यवाद. गँग बसले बघ इकडे. त्याच्यासाठी मनापासून प्रेम असावं लागतं. आपण जर एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम केलं तर ती व्यक्ती आपल्या हृदयातून कधीच जात नाही. त्यासाठी हितून प्रेम असावं लागतं. सत्या, मी पण तुझ्यामध्ये असंच प्रेम करेन. मी गेले ना तरी तुला दिसत नाही. तू बघशील का माझ्याशी? ती पैसे नाही कशी काय बोलशील त्यासाठी आता लग्न करायला हवं. मग करूया ना लग्न. काय करूया अजून वेळ करा. मी आता लग्न केलं काय अरे, किती वर्ष थांबणार आहे? अजून थांबायचं एवढं? हा तो सगळा पराक्रम आहे ना माझ्या मुलाने केलाय. एक मिनिट, पराक्रम केलाय ना, मग तुम्हाला लग्न करावं लागेल. मॅरेज ब्युरोमध्ये नाव नोंदवलं का? अहो मी नाही नोंदवलं, माझ्या मुलाने नोंदवलं. हो, पण तुमचा प्रोफाईल बघून मी इम्प्रेस झाले. तुमचं शेतीविषयक संशोधन, फार्म हाऊसवर असलेलं प्रेम सगळं मला खूप आवडलंय. आणि मला की कल्टिव्हेटिंग आणि फार्मिंग मध्ये खूप जास्त इंटरेस्ट होता. त्यासाठी तुम्ही इस्रायलला गेले होते. इस्रायलला? हो. मग परत कशासाठी आला? तिकडे थांबायचं होतं ना. अहो, हा. तिकडे तुमच्यासारखं स्थळ नाही ना मिळणार. एक मिनिट माझ्या अंगाला चिटून लागलं, मला काय दोन्ही होतंय. असं तरी होतंय म्हणजे तुम्ही मला पटलं का? हो तुम्ही मला शब्दात पकडू नका. मग कशात पकडू? काय करावं कशात पण पकडू नका. हो तुम्हाला खरं सांगू का, मला सांगा माझ्या तुम्ही असं काय पाहिलं तुम्ही माझ्या मागे लागला. अहो, असं कसं? आपल्याला ठाऊक नसतं की आपल्या बेंबीत काय लागलंय. कुठे? बेंबीत. माझ्या बेबी हा. काहीतरी लपलंय. हो. किती बघा किती बघा. हो काही नाही, माझ्या बेबी काहीच नाही आहे. कस्तुरी. म्हणजे माझ्या बेबी कस्तुरी आहे. हो. मग त्या कस्तुरी मुलाच्या बेबीत काय आहे? हा? अरे आज मला कळलं माझ्या बेबीत कस्तुरी
शिवाय राहूही शकत नाही. काय म्हणालीस? आता मला बोलवलं का आता मी म्हणत नाही. उठली. नाटक कसं वाटलं? नंबर पब्लिक पळाली. मग नाटक झाला ना आता पलतील. लाईक सबस्क्राईब करा, शेअर पण करून टाका. असंच सपोर्ट दाखवा. 2K फॉलोअर पूर्ण होऊन जाईल या व्लॉगला लवकरच. काहीच तर आता पालखी निघेल बघायला भेटेल आता ब्लॉग मध्ये. आम्हाला म्हणजे नाचशील का ना मग? मला मागच ठेवलं. नाचशील की ना आता ब्लॉग नाचणार आहे भाई यो. तू पण नाची. पक्का नाचणार आहे भाई. तो तर नाचणारच आहे. जस्टिन अय तो नाचणार आहे ना, तू त्याला बघणार आहे का? सपोर्ट आहे मी त्याचा. सपोर्ट आहे का? यो बघ भाई पार्टनर आमचा ह्यो तिसरा. पाठ लावू. वल्का ना असं हेल्मेट घेतले भाई मी. हा भूती वाटते बहुत. हसती जावं भाई घरी. अरे 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 घुसती रिक्षा. चल बाय बाय. पब्लिक